त्रिलोकावर राज्य करायचं आहे. तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न कर. शत्रू शक्तीनं अथवा युक्तीनं माझ्यावर मात करू शकेल. मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमर व्हायचं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा प्रकृतीचा नियम आहे. मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत. पण काय प्रभो, तुझ्या उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा वर मी तुला देतो. तुझ्या रक्ताचा थेंब जेव्हा भूमीला स्पर्श करेल त्यातून तुझ्यासारखेच अनेक रक्तबीज निर्माण होतील आणि ही प्रक्रिया निरंतर असेल आणि म्हणून तुझा पराजय होणं अशक्य असेल. तथास्तु. नाही, अमरत्वासारखं वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज मातला. त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं. पाताळ लोकातील महिषी राजाला मारून तो स्वतः महिषीचा राजा झाला. एकीकडे रक्तबीजचा हा हाहाकार सुरू होता, दुसरीकडे महर्षी कश्यपांचे पुत्र शुंभ आणि निशुंभ ब्रह्मदेवाच्या तपस्येत लीन होते. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. त्यांची ही साधना फास आहे. आयुष्यमान तर आम्ही होणारच आहोत भगवान. आम्हाला अमर व्हायचंय आणि त्याच वरदान प्राप्तीसाठी तुमची साधना केली. शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं, केवळ एक आदिशक्ती तुमचा वध करू शकेल. ब्रह्मदेवाच्या या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं. तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते.
सोबत झालेल्या घनघोर युद्धात शुंभ निशुंभ यांचा पराभव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला. रक्तबीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वतःहून त्याचं सेनापतीपद त्यांनी स्वीकारलं. सोबतच स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा मार्ग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा 2 चंडमुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवलं. स्वर्गातून अंतर्धान पावलेले सगळेच देव कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले. त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधने अखंड बुडाले. समस्त देवांचं गाऱ्हाणं त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. पण त्यांचा आवाज पार्वती मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाली. राम माते. प्रणाम. समस्त देवगण आज कैलासावर अवतरले. नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल. माते, आम्ही अनभिजले असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि त्यांच्या सोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे. ह्या संकटातून केवळ देवाधिदेव महादेवच आभास काढू शकतात. देवाच्या घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही. पण देवराज, युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही. आपण युद्ध सुरू ठेवावं. काहीतरी मार्ग नक्की निघेल. देवांच्या मागावर असणाऱ्या चंडमुंड दैत्यांची लालची नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर पडली. हे अतिसुंदर रूपवान ललने, आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलो. हे सुंदरी, आमच्या सोबत चल. आमचे स्वामी शुंभ निशुंभ यांना खुश कर. हे तुला स्वर्गाची राणी करतील. आणि तसही इथे या भनंग गोसाव्या सोबत राहण्यात काय हाशील. तुमच्या वाणीला आवर घाला, अन्यथा अन्यथा काय सुंदरी. तुमच्या वाणीला लगाम द्या आणि याचं भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात, जी स्त्री तारूही शकते आणि मारूही शकते. पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला आणि सोबत अश्ली असभ्य भाषेत मातेसोबत बोलू लागली. मातेचा क्रोध अनावर झाला. उग्र रूप धारण करून तिने चंडमुंडांचा वध केला. त्या रूपाचं नाव झालं चामुंडा. पण पार्वती मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झाला. भगवान महादेवांच्या हलाचा अंग पार्वती मातेत विसावला आणि प्रकट झाली महाकाली. महाकाली संहारकं श्यामवर्णधारणं दैत्यवंशनाशकं विनाशकं काले संहारकं श्यामवर्णधारणं दैत्यवंशनाशकं विनाशकं चले संताप बढ़े हरी बहन संसार थमे माँ की अरज है माँ ही सुने मन प्राण में तू है माँ काली के जन्म मरण का मोह मिटे तेरी ही शक्ति लहू में बहे चंड मुंड धारे आमा चंडी के तेरा ही आसरा हो
मातेनं धारण केलेल्या या रौद्र रूपानं अवघी वसुंधरा भयभीत झाली. तिच्या प्रकोपात रक्तबीज देखील संपला. राग शांत होईल. आता तिला शांत करणं कुणाच्याही आवाक्यात नव्हतं. सगळ्यांना गिळंकृत करेल या भीतीनं सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी ठाव घेतले. महादेवा महादेवा कृपा करा कृपा करा, तुम्हीच मातेला शांत करू शकता. हे कैलासाधिपती, पार्वती मातेने धारण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल. भगवान, या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता. हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश अटळ आहे महादेवा.